मसाजोग प्रकरणी आता पोलिसांचे देखील ऍक्शन मोडवरती आलेले. एकंदरीत पाहायला गेलं तर युवा सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि खून झाला. या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरला. एकंदरीत पाहायला गेलं तर त्यापैकी 3 आरोपी अटक आहे, 6 आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कार्पिओ देखील जप्त करण्यात आलेली. माझ्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक अविनाशजी बारगळ सर आहेत. सर, काय कारवाई केलेली, किती आरोपींवरती गुन्हा दाखल आहे, आतापर्यंत काय कारवाई आहे? या प्रकरणात आतापर्यंत टोटल 7 आरोपी निष्पन्न करण्यात आलेले, त्यापैकी 3 आरोपींना अटक आहे. एक मुख्य आरोपी, त्यापैकी एक मुख्य आरोपी त्याच्यात 3 मध्ये आहे. उरलेले आरोपी अटक करण्यासाठी नेटाने आमचे प्रयत्न चालू आहेत. यात आम्ही खास तयार केलेली पथके वेगवेगळ्या ठिकाणी माग काढत आहेत. लवकरच कारवाई होईल. नक्कीच पाहायला गेलं तर बीडमध्ये वेगवेगळ्या घटना घडतात. गोळीबाराची घटना असेल, अपहरणाची घटना असेल. परळीमध्ये देखील एका व्यापाऱ्याचं अपहरण झालेलं आहे. घटना थांबत नाहीत. दुसरीकडे पोलीस काही ऍक्शन मोडवरती येताना दिसतात, मात्र तशा घटना घडतात आणि एकंदरीत पाहायला गेलं दुसरीकडे पोलिसावर देखील ठप्प ठेवत होते. सर, तर या ज्या घटना आहेत, जशा घटना घडतात तशा काही उघडकीस पण येतात. परळीतलं जे आपण उल्लेख केला अपहरण, त्यामध्ये पण आपल्याला 1-2 दिवसात रिझल्ट मिळतील. आणि हे जे गोळीबार वगैरे काल जो झालेला आहे, हा जे गुन्हेगार लोकांनी केलेला आहे, त्यांच्यातही आपल्याला 1-2 दिवसात रिझल्ट मिळतील. घटना घडतायत, पण पोलीस ही तेवढंच तत्परतेने डिटेक्शन त्याचे करत आहेत. आणि इथून पुढं खास एक वेगळी स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे, त्यानुसार याच्यावर नियंत्रण करण्यात येईल. नक्कीच पाहायला गेलं तर याच्यामधील काही दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे. काय कारवाई झालेली आहे अद्यापर्यंत? किती अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे? यामध्ये या प्रक्रियेत दोषी म्हणण्यापेक्षा खात्यांतर्गत आहे. खात्यांतर्गत कारवाई एक PSI पाटील यांच्यावर कारवाई करण्यात आलेली. दुसरे PI महाजन यांना सक्तीच्या रजेवर त्यांना पाठवण्यात आलेले. त्यांचा कार्यभार ते पाटील यांच्याकडे देण्यात आलेला आहे. नक्कीच किती पथकं आतापर्यंत रवाना करण्यात आलेले आहेत 3 आरोपींना शोध घेण्यासाठी? आता या सर्व गुन्ह्यांमध्ये मिळून 8 पथकांमार्फत काम चालू आहे. तुमच्याकडे वेगवेगळे शिष्टमंडळ देखील येऊन भेटतात. काय मागणी करतात, काय मागणी आहे त्यांची? नाही, वेगवेगळे शिष्टमंडळ येतात माझ्याकडे. त्याच्यामध्ये स्थानिक काही मागचे गुन्हे संबंधी आहे, काही शहरातले गुन्हेगारांसंबंधी, मत्साजोग प्रकरणी, तसंच त्या खंडणी प्रकरणी, अशा प्रकारचे निवेदन देत आहेत. नक्कीच पाहायला गेलं तर या संपूर्ण घटनेवरती कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हावासियांना काय आव्हान असणार तुमचं? जिल्हावासियांना असं आव्हान राहील की आता जे काही ठिकाणी रोड म्हणजे हे रस्ता रोको संबंधी निवेदनं देण्यात येत आहे, तर माझं असं आव्हान राहील की रस्ता रोको वगैरे करून कोणाशी सर्वसामान्य जनतेला कोणी वेठीस धरू नये. त्यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होते बंद आणि रस्ता रोको वगैरेमुळे. आपल्या ज्या मागण्या, ज्या रास्त मागण्यासाठी आपल्याला निवेदन वगैरे देऊन पोलीस स्टेशन, तहसील ऑफिस या ठिकाणी आपल्याला निवेदन देता येऊन आपल्या प्रश्नांना वाचा फोडता येईल आणि ते वरिष्ठांपर्यंत, वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोहोचवता येईल. हा आपण मार्ग अवलंबावा, कोणी जिल्ह्यातील शांतता सुव्यवस्था परिस्थिती बिघडू नये. नक्कीच धन्यवाद. हे होते अविनाशजी बारगळ. एकंदरीत पाहायला गेलं तर मसाजोग प्रकरणावरती त्यांनी भूमिका घेतलेली आहे की अद्यापर्यंत 7 आरोपी निष्पन्न झाले, त्यापैकी 3 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. उर्वरित आरोपी अटक करण्यासाठी वेगवेगळ्या भागात पथके देखील पाठवण्यात आलेले आहेत. मुंबई तक योगेश काशी, बीड.